पासून वितरित होणार आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। त्यांनी एक ट्विट केलंय, ते ट्विट काय आहे पाहू। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होतीये। महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे। तर लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे। हॅलो लाडक्या बहिणींनो, खुशखबर खुशखबर खुशखबर। 14 हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता, ज्या महिन्याची वाट तुम्ही आतुरतेने बघत होता, त्या हप्ता तुमच्या अकाउंटला मिळायला सुरुवात झालेली आहे। आज 12 सप्टेंबर 12 वाजता पुन्हा पैसे यायला तुमच्या अकाउंटला सुरुवात झालेली आहे। तर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा। अजून कोणत्याही जिल्ह्यामध्ये झालेलं नाही आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। लाडक्या बहिणींनो, आज कोणाला हप्ता मिळणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे, काल किती लाडक्या बहिणींचे वितरण झालेले आहेत आणि वितरण किती दिवस चालणार आहे। अनेक बहिणींचे प्रश्न होते की दादा आम्हाला पैसे मिळाले नाहीत, आमचं काय होणार आहे, आम्हाला मिळणार की नाही। अनेक बहिणींचे प्रश्न होते। जून जुलै महिन्यामध्ये आम्हाला पैसे नाही मिळाले, पण आता ऑगस्ट मध्ये पैसे मिळालेले आहेत। या प्रश्नांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणाकोणाला काल आणि आज पैसे मिळालेले आहेत, तुमच्या कोणत्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा झालेले आहेत याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला आयडेंटिफाईड करता येईल की काय आहे आणि काय नाही। बरोबर, बघा लाडक्या बहिणींनो, आज कोणाला हप्ता मिळणार आहे। बरोबर, आज ज्या बहिणींना हप्ता मिळणार आहे, ज्या बहिणी त्यांना जुलै महिन्याचा हप्ता म्हणजेच 13वा हप्ता त्यांना मिळालेला होता, त्या बहिणी जुलै महिन्याचा 13वा हप्ता त्यांना मिळालेला होता, या बहिणींना काय मिळणार आहे, आज म्हणजे 12 सप्टेंबरला हप्ता मिळणार आहे। म्हणजे 14 हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचं डीबीटी योग्य पद्धतीने ऍक्टिव्ह मध्ये आहे त्या बहिणींना काय मिळणार आहे, आज हप्ता मिळणार आहे। आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणत्या कोणत्या बहिणींना आणि त्या कोणत्या जिल्ह्याचे आहेत की त्यांना काल आणि आज मध्ये पैसे मिळाले का, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा। त्यानंतरची सर्वाधिक महत्वाची न्यूज म्हणजे काय, काल किती वितरण झाले, काल 2 टप्प्यांमध्ये वितरण करण्यात आले। एक पहिला दुपारी 2:30 वाजता आणि एक संध्याकाळी 6 वाजता। तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं असेल 1500 रुपये हे लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये झाले, तेव्हा 67 लाख म्हणजे 67 लाख प्लस बहिणींच्या अकाउंट मध्ये काय झाले आहेत, पैसे जमा झाले आहेत। आणि 500 रुपये हप्ता 2,39,000 बहिणींच्या अकाउंट मध्ये जमा झाले। मग सर, काही बहिणींच्या अकाउंट मध्ये 500 का झाले, कारण की त्या 1000 रुपये दुसऱ्या योजनेमध्ये लाभ घेत आहे म्हणून। त्यानंतर संध्याकाळी किती बहिणींच्या अकाउंट मध्ये झाला, तर ऑलमोस्ट 23 लाख महिलांना 1500 रुपये वाटप झालेलं आहे। आणि 500 रुपये जर आपण बघितलं तर 1,16,000 महिन्यांना मिळाले आहेत। म्हणजेच जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं 1 करोड रुपये लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये जमा झाले आहे। तर लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी मी तुम्हाला अत्यंत महत्वाची न्यूज देतो। बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मागणी पत्र घेऊन कुठे पोहोचलो होतो, मुंबईला। बरोबर, मागणी पत्र घेऊन मुंबईला पोहोचलो आणि आदिती तटकरे मॅमशी माझी चर्चा झाली, ही सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं। आदिती तटकरे मॅमनी मला काय सांगितलं होतं तुम्हाला सांगतो। आज पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये इतकी जबरदस्त इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय लाडक्या बहिणींनो, तर ही इन्फॉर्मेशन महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा। मी त्या ठिकाणी आदिती तटकरे मॅमनी सांगितलं की मला 2 दिवसांमध्ये GR येणार आहे। तर 2 दिवसांमध्ये GR आला, म्हणजे नेक्स्ट डेला आला GR आला। मी तुम्हाला सांगितलं होतं की येणार आहे म्हणून। त्याच्यानंतर मी सकाळीच एक व्हिडिओ घेतला होता की बाबा आज पैसे वाटप सुरू होणार आहे। काल सकाळी 9:30चा व्हिडिओ, तुम्ही माझ्या व्हिडिओज मध्ये जा, तुम्हाला तिथे दिसेल 9:30ला मी व्हिडिओ घेतलेला होता की आज वाटप होणार आहे। आणि 1 वाजेपासून वाटप सुरू झाला, म्हणजेच तो 1 वाजता आदिती तटकरे मॅमनी कमेंट केली आणि 2:30 पासून काय म्हणतो आपण, तो वाटप सुरू झाला। बरोबर, तर लाडक्या बहिणींनो, इथे खुशखबर तुमच्यासाठी हे आहे की तुम्हाला 15वा आणि 16वा हप्ता एकत्र मिळणार आहे।
बघा, ऑगस्ट महिन्यामध्ये तो हप्ता तुम्हाला एकत्र का नाही दिला त्याचंही कारण सांगतो, की कारण नमो शेतकरी योजना ही काय होती? एकत्ररित्या तुम्हाला द्यायची होती का? नमो शेतकरीसाठी ऑलमोस्ट 2,000 करोड वेगळे काढावे लागले. म्हणजे 2,000 करोड हे कशासाठी ठेवण्यात आले होते? लाडकी बहिणीला म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या हप्त्यासाठीच देण्यात आले होते. पण नमो शेतकरी योजना आल्यामुळे तिकडे ₹2,000 वळवण्यात आलेले आहेत. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्हा सर्वांना खुशखबर आणि मी एकमेव पहिला व्यक्ती असेल आपल्या महाराष्ट्रातला तुम्हाला सांगतोय 15वा आणि 16वा हप्ता तुम्हाला एकत्र देणार आहे. एकत्र मिळणार आहे. मागणी करायचीही गरज नाही, काहीच करायची गरज नाही. आणि लाडक्या बहिणींनो, मी इतकी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतोय, तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाहीये, शेअर करत नाहीये, सबस्क्राईब करत नाहीयेत. आता मी काय म्हणू? बरोबर? आणि जिथे लाडक्या बहिणींनो तुम्ही काहीच नसतं, तिथे फक्त तोंडाचा बाजार असतो. तिथेच तुम्ही काय करता? लाईक, शेअर, सबस्क्राईब करता. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगणार आहे, की प्लीज करून थोडासा सपोर्ट करा तुमच्याकडनं. इतकी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतोय. वितरण किती दिवस चालणार आहे? वितरण किती दिवस चालणार आहे? तर 11 सप्टेंबरला सुरुवात झाली. 11 सप्टेंबरला काय झाली? वितरणाला सुरुवात झाली. दुपारी 2:30 वाजता. आणि हे जे वितरण आहे लाडक्या बहिणींनो 16 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. 16 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. 16 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला काय मिळणार आहे लाडक्या बहिणींनो? पैशाचा वाटप होणार आहे. ज्याही बहिणींना पैसे मिळालेले नाहीये, तुम्ही घाबरू नका. मी बसलेलो आहे. जर तुम्हाला या ठिकाणी मिळाले नाही, तर आपण सरकारकडे पुन्हा जाणार आहोत लाडक्या बहिणींनो. टेन्शन घेऊ नका. तर म्हणून मला म्हणायचं आहे, ऑगस्टचा हप्ता तुम्हाला एकदा भेटू द्या. ज्या जिल्ह्यांमध्ये काल नव्हतं झालं, जसं अहिल्यानगरमध्ये नव्हतं झालं, पुणेमध्ये नव्हतं झालं, ठाणेमध्ये नव्हतं झालं, धाराशिवमध्ये नव्हतं झालं. त्यानंतर जर बघितलं असेल, अहमदनगर जिल्ह्यामध्ये नव्हतं झालं. मी असं म्हणतो ना, जो वेस्ट महाराष्ट्र आहे, वेस्ट महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाटप झालेला नव्हता. पूर्व महाराष्ट्रामध्ये सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी वाटप झालाय. चंद्रपूर सुटलेला आहे. नागपूरचा काही भाग सुटले आहेत. तर काही टेन्शन घेऊ नका. येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. आणि लाडक्या बहिणींनो, 16 तारीख काय माहितीये का? 16 तारखेला अजून एक खुशखबर मी तुम्हाला देणार आहे. तर तेही मी तुम्हाला आता नाही, नंतर कधीतरी सांगेल. बघा, खुशखबर आहे तुमच्या सर्वांसाठी. पटापट लाडक्या बहिणीनं तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहे. लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला पैसे नसतील जमा झाले तर आता होईलच. 14वा हप्ता जमा झाला. 15वा आणि 16वा हप्ता एकत्र मिळणार आहे. 12 वाजता अजून दुपारी 3 ते 3:30च्या रेंजमध्ये दुसरा वाटप आहे. आज 6 वाजताची वेट करायची नाही आहे. एक 12 वाजता झाला आणि एक 3:30च्या रेंजमध्ये दुसरा जो टप्पा आहे तो सुरू होणार आहे. आणि ज्या बहिणी अपात्र होत्या जून आणि जुलै महिन्यामध्ये, त्यांना ऑगस्टचा हप्ता भेटलेला आहे. पण ज्या बहिणींना भेटलेला नाही आहे, तर थोडासा तुम्हाला वेट करावा लागेल. कारण पडताळणी सुरू आहे. पडताळणी सुरू आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, ही जी पडताळणी झाली, की लगेचच तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे. याची शाश्वती सुद्धा स्वतः आदित्य तटकरे मॅमनी दिलेली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, की जिथे तुम्हाला एक योग्य इन्फॉर्मेशन मिळतं, ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळतं, अशीच चॅनलला तुम्ही भेट देत जा किंवा अशीच इन्फॉर्मेशन घेत जा. लाडक्या बहिणींनो, आता तुमची वेळ आहे, की व्हिडिओला सपोर्ट करणं, मला सपोर्ट करणं, लाईक करणं, शेअर करणं. चला आता इथे थांबतो आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटतो. चला तर मग बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.